एकैकम अक्षरम पूसाम महापातकनाशनम हा श्लोक आपण गेल्या वेळेस पाहिला. त्याच्या पुढचे श्लोक सुरू होतात. ध्यात्वा निरोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम सासीतूण धनुर्बाण पाणिम नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्तरातुम आविर्भूतम अजम विभुम. खूप खुमासदार म्हणावं, बहारदार म्हणावं असं वर्णन आहे संपूर्ण या श्लोकांमध्ये दोन. ध्यात्वा निलोत्पलश्यामम, निळ्या कमळाप्रमाणे ज्याचा श्यामल रंग आहे असा तो निळा सावळा श्रीराम. निलोत्पलश्यामम रामम राजीवलोचन, आणि परत इथे राजीवलोचन म्हणजे कमल नाही, ज्याचे डोळे कमळाप्रमाणे पूर्ण विकसित आहेत. सर्व फुलांची जर अवस्था आपण बघितल्या विकसित, त्याच्यामध्ये कमळाची विकसित अवस्था ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि पूर्ण आहे. पूर्ण विकासाचं प्रतीक म्हणूनच कमळ मानलं जातं. कमळ हे पूर्ण विकासाचं प्रतीक आहे. आणि ह्या रामाचे डोळे कसे आहेत तर राजीवलोचन. ध्यात्वा निलोत्पलश्यामम रामम राजीवलोचन. आता ह्याचा अर्थ काय? एक म्हणजे साधी सुधी गोष्ट, बाबा कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर, पूर्ण कमळाप्रमाणे पूर्ण विकसित असे याचे डोळे आहेत. परंतु एवढंच सांगण्याचं असेल तर वारंवार राजीवलोचन राजीवलोचन म्हटलं गेलं नसतं. मग ह्याचा अर्थ काय? पूर्ण विकसित म्हणजेच ज्याची दृष्टी ही पूर्ण विकसित आहे, ज्याच्यात काहीही संकुचितपणा नाही. आम्ही भारतीय तत्वज्ञान आम्हाला काय सांगतो की त्या परब्रह्मापासून जग उत्पन्न नाही झालं, तर हे जे काही विश्व आहे हे त्या परब्रह्मापासून विकसित झालं. आम्ही अधोगती मानत नाही आहे विश्वाला, आणि हे सतत विकसनशीलच आहे विश्व, कारण तो त्याचा जो मूळ आहे परब्रह्म परमपुरुष तो सदैव विकसित आहे. त्यामुळे इथे आम्हाला लक्षात घ्यायची दृष्टी जी आहे ती कशी आहे रामाची, तर पूर्णपणे विकसित आहे आणि सतत विकास पावणारी आहे आणि सदैव विकसित अवस्थेतच राहणारी आहे. ही कधीही संकुचित होत नाही. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की या रामाचा जो दूत आहे हनुमंत आहे, त्या हनुमंताच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं त्याच्या कथेतून ह्या परमेश्वर अकारण कारुण्य, ह्याचं परमेश्वराचं अकारण कारुण्य म्हणजे काय की संपूर्ण राक्षस त्याची शेपटी जाळायला निघालेत, म्हणजे त्याला जाळायला निघालेत, पण तरी देखील हा शेपटी वाढवत राहतो का, तर तेवढं तरी ह्यांना वेळ मिळावा. ह्यांच्या रेड सिग्नलचं रूपांतर येलो सिग्नलमध्ये तरी मी करून ठेवतो. वेळ मग त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी त्याचा ग्रीन सिग्नल करायला हवा. एक बिभीषण आणि माल्यवंत सोडले की या दोघांनी त्या येलो सिग्नलचा फायदा घेऊन आपल्यासाठी ग्रीन सिग्नल तयार केला, इतरांनी मात्र आपल्यासाठी येलो सिग्नल करून रेड सिग्नल तयार केलं. असं हे अकारण कारुण्य कशामुळे प्राप्त होतं, कशामुळे असतं, कशामुळे आम्हाला दिसतं, तर त्याच्या पूर्ण विकसित दृष्टीमुळे. मात्र आम्हाला माहीत पाहिजे की त्याची दृष्टी पूर्णपणे विकसित आहे, संकुचित नाही आहे. बघा साधी गोष्ट आहे, आपण मराठीमध्ये पण एक म्हण वापरतो, आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा. ही विकसित दृष्टी नाही आहे, ही संकुचित दृष्टी. परंतु परमेश्वराला मात्र असं नाही. जो त्याचं नाव घेतो तोही त्याचाच, आणि जो त्याला शिव्या घालतो तोही त्याचाच, जो त्याची पूजा करतो तोही त्याचाच, आणि जो त्याची शेपूट जाळायला बघतो तोही त्याचाच. हा संपूर्ण विकास आहे. पंचमीच्या प्रॅक्टिकलमध्ये आम्ही शिकतो जीवन विकास म्हणजे काय. हा जीवन विकास आम्हाला मिळतो कशातून, त्याच्या रामाच्या एका दृष्टिक्षेपामधून, कारण त्याची नजर त्याची दृष्टीच पूर्णपणे विकसित आहे. मी नेहमी सांगतो की आम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तर ती कुठे मिळेल. आम्हाला कपडे विकत घ्यायचे तर ते बुटाच्या दुकानात मिळणार नाही, आणि बूट विकत घ्यायचे तर सोनाराच्या दुकानात मिळणार नाही, आणि सोनं विकत घ्यायचं आहे तर फुलाच्या दुकानात मिळणार नाही. जे जिथे असतं तिथेच आम्ही त्याला प्राप्त करून घेऊ शकतो. काय म्हणजे विकास आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर विकास आम्ही कुठून प्राप्त करून घेऊ शकतो, तर या रामाच्या नजरेमधून.
मी म्हणाल बापू आता तुम्ही म्हणालात की विश्वाची मूळ स्थितीच अशी आहे की ते कायम विकसनशील आहे. मग आम्ही त्या विश्वासाचे एक घटक आहोत मेंबर, मग आम्ही पण विकसनशील असलोच पाहिजे. बरोबर. वादासाठी जर आम्ही मुद्दा म्हणायला ठरला त्यात काहीच चूक नाही तुमच्या म्हणण्यामध्ये. पण लक्षात ठेवायचं आहे की विकास म्हणजे केवळ मोठं होणं नाही, केवळ मोठं होणं नाही. बघा साधी गोष्ट आपण दररोज घरामध्ये बघतो. बरोबर की आपण बासुंदी करायला घेतो, दूध एवढं मोठं भांड्यावर ठेवतो, त्याची बासुंदी बनते तेव्हा ती वाढलेली असते की कमी झालेली असते? आकारमान तिचं वजन कमी झालेलं असतं. बरोबर की नाही? मग ती त्याची विकसित अवस्था की अविकसित अवस्था? विकसित अवस्था आहे. मग तिचं आकारमान मात्र लहान आहे. म्हणजे आकारमानावर आणि वजनावर विकास अवलंबून नाही तर गुणवत्तेवर अवलंबून हे आम्हाला कळतं. एखादी व्यक्ती बघा की जिला ताकद कमाई होऊन नुसती झाड 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 होत गेली, हा विकास झाला का? हो, शरीराचा विकास झाला पण ताकद नाही वाढली, उलट ताकद कमी झाली. एक जिना चढलं की दम लागतो, उठता बसताना गुडघे दुखतात, कंबर दुखते, मान दुखते, दम लागतो. हा विकास झाला का? मला नाही. उलट तीच व्यक्तीने ठरवलं की मला बारीक व्हायचं आहे, जर वजन कमी झालं ती सडसडी दिसायला लागली, लोक म्हणले किती अशक्त दिसतोस, उलट ती व्यक्ती जास्त ताकदवर झालेली असते. म्हणजे इथे आम्हाला कळेल की विकास हा आकारमानावर किंवा वजनावर किंवा दीर्घतेवर अवलंबून नाही आहे, तर विकास हा गुणवत्तेवर अवलंबून आहे. हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. 100 वर्ष जगणारी माणसं आम्ही बघतो आणि भगतसिंगासारखा अवघ्या लहान कोवळ्या वयामध्ये बलिदान करून गेलेला तरुण आम्हाला दिसतो. त्याचं आयुष्य 100 वर्षाचं म्हणून ती श्रेष्ठ का? काही न करता नुसतं खाण्यापिण्यात आयुष्य घालवलं. तर भगतसिंगाचं आयुष्य सगळ्या जगाला पुरून येईल इतकं महान झालं. म्हणजे आम्हाला कळेल की विकास म्हणजे काय. विकास म्हणजे हा कधी संख्यात्मक नसतो, विकास हा नेहमी गुणात्मकच असतो. आणि हा विकास, गुणात्मक विकास आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असतो तो या भगवंताकडून. आणि तो आम्हाला प्राप्त करून देणारी शक्ती कुठली? तर या रामाचा दृष्टिक्षेप, ह्या रामाचे नयन, ह्या रामाचे डोळे, ह्या रामाची नजर. शंकराचार्यांनी पांडुरंगाच्या स्तवनामध्ये खूप सुंदर गोष्ट सांगितली की बाबांनो, जर तुम्ही दक्षिणेच्या प्रवासाला निघाला असाल उत्तरेकडून, तर भीमेच्या तटावर जाण्याच्या अगोदर मात्र काळजी घ्या. आणि या भीमेच्या तटावर एक चोर उभा आहे, त्याच्या नजरेमध्ये तुम्ही एकदा बघितलं की त्याने तुमचं सर्वस्व लुबाडलंच म्हणून समजा. जसं लुबाडलं गेलं तर चांगलं, पण आम्हाला त्या लुबाडण्याचीच भीती वाटते. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, सगळं माझं. भरपूर आम्ही गोंधळ जमा करून ठेवतो, पण शेवटी उपयोगाला माझ्या काय येतो? तो सगळा जमा झालेला गोतावळा नाही, तर माझा जो एकमेव तो सद्गुरू परमात्मा आहे तोच, जो परमेश्वर आहे तोच, जो परमपुरुष आहे तोच, बाकी कोणी नाही. आणि हा गुणात्मक बदल माझ्यामध्ये होण्यासाठीच मला त्या परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता असते. मी वारंवार तुम्हाला सांगतो राजानो, परमेश्वराचं नामस्मरण करण्याची तुम्हाला बुद्धी सुचली, ह्याचा अर्थच परमेश्वराची कृपा तुमच्यावर आहे हे मनामध्ये धरून चाला. कुठल्याही कारणासाठी का होईना, आणि स्वतःच्या गरजेसाठी का होईना आम्ही भगवंताला हाक मारतो, ह्याचा अर्थ भगवंताची आमच्यावर कृपा आहेच. मला भगवंताचं नाम घेण्याची सुद्धा आठवण पडत नसेल तर मात्र समजा की आता माझ्यावरची भगवंताची कृपा आटलेली आहे, म्हणून मला भगवंताचं नाम घेण्याची पण आठवण सुद्धा उरत नाही आहे. आणि हे आम्हाला प्राप्त होतं, हा गुणात्मक विकास करण्याची शक्ती आम्हाला प्राप्त होते, ती या रामाच्या नयनांमधूनच प्राप्त होते. मात्र त्या रामाच्या नयनांचं ध्यान करावं लागतं, त्या रामाच्या डोळ्यांचा ध्यास लागावा लागतो. ह्याचा एक अर्थ असं की रामाच्या चित्रामध्ये रामाच्या डोळ्यांकडे आम्ही बघू का? जरूर बघा, चांगलीच गोष्ट आहे, प्रश्नच नाही. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे काय? ध्यात्वा, की त्या रामाचे ते पूर्ण विकसित डोळे मला सदैव बघत आहेत. हा राम माझं ध्यान करतोय हे लक्षात घ्यायला महत्वाची गोष्ट मला समजली पाहिजे. कायम लक्षात ठेवा राजानो, की आम्ही भगवंताचं ध्यान काय करणार? तो अनंत विराट पुरुष, तो परमेश्वर, तो परेश, तो परमपुरुष सदैव आमचं ध्यान करत असतो आणि सदैव करत असतो. एक क्षणही तो विचलित होत नाही त्या ध्यानापासून. ही किती महत्वाची गोष्ट आहे. आम्ही दिवसातून 1 तास ध्यान करतो, 2 तास करतो, 24 तास जरी आम्ही केलं तरी गुणात्मक काय आणि संख्यात्मक काय, त्या परमेश्वरा इतकं आमचं ध्यान कोणी करत नाही. आणि आम्ही परमेश्वराचं ध्यान तेवढं करूच शकत नाही, हे पहिल्यांदा आम्हाला कळलं पाहिजे.
म्हणून प्रत्येक भक्ताला हेच वाटलं पाहिजे की माझी भक्ती अजून कमी पडते. ज्या क्षणी भक्ताला वाटतं की माझी भक्ती काय छान चालली आहे, त्या समकाला समजायचं आता इथून पुढचा पाय दरीत. कधी मला असं वाटतं कामा नये की माझी भक्ती खूप चांगली विकसित झाली नाही, मी कालच्यापेक्षा अधिक चांगली भक्ती करतोय आज, पण अजून केवढा मोठा पल्ला मला काढायचा आहे. हाच विचार प्रत्येकाच्या मनात सदैव पाहिजे. मी सांगितलं की संत श्रेष्ठ तुकारामासारखा संत नाही. तो सुद्धा म्हणतो, तुका म्हणे मी तो पातकांची राशी. अरे विचार करा राजांनो, जेव्हा तुकाराम महाराज स्वतः म्हणतात मी तो पातकांची राशी, त्याच्याकडे पाप नावालाही नाही. आम्ही बाकीच्या मानवांकडे आमच्याकडे किती पाप असतील, आमची भक्ती किती कमी असेल. बरोबर. तुकाराम महाराज दुसऱ्यांदा विनवताना आम्हाला आढळतात की हे परमेश्वरा, तू मला सोडलंस तरी चालेल, पण मी मात्र तुला सोडणार नाही. अरे विचार करा, मग आमची अवस्था काय. आणि म्हणून आम्हाला सदैव माहीत पाहिजे की ह्या रामाचे डोळे सदैव आमचं ध्यान करीतच असतात. म्हणजेच काय की मी झोपलेला असो की मी जागा असो, मी बंद खोलीमध्ये असो की मी उघड्यावर असो, मी कोणाच्या कानात बोलत असो की काही करत असो, त्यातली प्रत्येक गोष्ट त्या परमात्म्याला, त्या परेशाला कळतच असते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट बुधकौशिकानं आम्हाला सांगायची आहे. कारण मी त्याच्या नावाचा अर्थ सांगितला की तो बुधकौशिक आहे. तो बुधकौशिक आहे. रामम राजीवलोचन. आणि अशा रामाचं मला ध्यान करायचं आहे की जो सदैव माझं ध्यान करतोय, हे लक्षात घ्या. ज्याचं मी ध्यान केलंय त्या रामाचं आता गुणवर्णन सुरू झालेलं आहे. आणि इथे मला पहिल्यांदा कळलं पाहिजे की हा राजीवलोचन राम आहे म्हणजे काय, तर हा माझं म्हणजे प्रत्येक भक्ताचं आणि अभक्ताचं सुद्धा सदैव ध्यान करत असतो. आणि अशा सदैव माझं ध्यान करणाऱ्या रामाचं मला ध्यान करायचं आहे. अशा रामाचं मला गुणवर्णन करायचं आहे. आणि हेच रामाचं सगळ्यात मोठं गुणवर्णन आहे. राजीवलोचन ह्या शब्दापेक्षा मोठं गुणवर्णन परमेश्वराचं असू शकत नाही. की पूर्ण विकसित नजरेनं जो सदैव माझं म्हणजे प्रत्येक भक्ताचं आणि प्रत्येक अभक्ताचं सदैव नित्य एक क्षणही न चुकता, एक क्षणभरही काय निमिषभर सुद्धा म्हणजे पाकपुणी बंद सुद्धा न करता जो आमचं ध्यान करत असतो, अशा रामाचं मला ध्यान करायचं आहे. हा गुण परमेश्वराचा सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्वाचा गुण माझ्यासाठी असला पाहिजे, हे मला कळलं पाहिजे. म्हणून राजीवलोचन हा शब्द वारंवार येतो अनेक स्तोत्रांमध्ये. ह्याचं कारण काय की इथे आम्हाला भक्तांना सगळ्यांना सांगितलं जातं धडाक्याने की बाबांनो लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचं ध्यान करताय, तुम्ही कोणाची प्रार्थना करताय, तुम्ही कोणाचं पूजन करताय, की ज्याचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म हाच आहे की जो सदैव म्हणजे निरंतर प्रत्येकाचं ध्यान करत असतो. लक्षात ठेवा. आणि ह्याच्यात मात्र कधीही चूक झालेली नाही आणि होणार नाही. ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम. जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम. साधी सुधी वाक्य, साधी सुधी शब्द लक्षात ठेवा, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. जेव्हा आपण शब्द एकमेकाला जोडणार पुढे तेव्हा कळेल की खूप कठीण आहे, पण खूप सुंदर आहे. जानकी लक्ष्मणोपेतम ही मंडळी शब्द वापरतात नाही, शब्द वापरणे असं म्हणतात नाही, शब्द प्रगटलेत. जानकी लक्ष्मणोपेतम. सीता लक्ष्मणोपेतम म्हटलेलं नाही आहे, वैदेही लक्ष्मणोपेतम म्हटलेलं नाही, जानकी लक्ष्मणोपेतम. म्हणजे सारा सुद्धा अर्थ काय की ज्याच्याबरोबर जानकी आणि लक्ष्मण आहेत, जो जानकी आणि लक्ष्मणाच्या बरोबर आहे, जानकी लक्ष्मणोपेतम. पण शब्द काय वापरलाय, जानकी. जानकी लक्ष्मणोपेतम. पहिल्यांदा आपण नुसता अर्थ बघूया. जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम. ह्याचे दोन अर्थ होतात साधे सुधे. एक जटा आणि मुकुट दोन्हीने शोभणारा, किंवा जटा हाच ज्याचा मुकुट आहे असा राम, जटा मुकुटमंडितम. आणि पुढचा शब्द आम्हाला उच्चारायला पण कठीण असला माहिती आहे, सासीतून धनुर्बाण पाणीम. बरीच मंडळी चुकून काय म्हणतात, सासीतून धनुर्बाणम पाणीम. धनुर्बाणम पाणीम चुकीचा उच्चार आहे. सासीतून धनुर्बाण पाणीम. चुकीचा म्हणत असाल तर घाबरू नका, त्याच्यामुळे काही बिघडत नाही. हे ज्याने रामायण लिहिलं वाल्मिकीने, त्याने आम्हाला सांगून ठेवलंय की मरा मरा म्हटलं म्हणून त्याला यम नाही प्रसन्न झाला, त्याला रामच प्रसन्न झाला.
आम्ही धनुर्बाणम पाणी म्हणत असू तरी काही बिघडत नाही, पण खरं आम्ही काय म्हणायला पाहिजे, सासीतूण धनुर्बाण पाणीम. ह्याचा अर्थ काय फोड करून आम्हाला पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. सासीतूण स असी, स म्हणजे बरोबर, स असी, असी म्हणजे तलवार. रामाच्या चित्रात आपल्याला कधी तलवार दिसली का राजाने मला सांगा. आम्हाला कधी हा प्रश्न पडला नाही. एक तर आम्हाला अर्थ माहीत नसेल तर गोष्ट वेगळी, ज्यांना अर्थ माहिती आहे प्रश्न पडला की रामाच्या कुठल्या चित्रामध्ये आम्हाला तलवार दिसत, एवढं तर अख्ख्या रामचरित्रामध्ये सुद्धा त्याने तलवार वापरल्याची गोष्ट कुठे येत नाही. रावणाने तलवार वापरल्याचं आम्ही सुंदरकांडामध्ये वाचतो की तो ती चंद्रास नावाची तलवार घेऊन त्या सीतेवर वार करायला निघतो. पण रामाच्या हातामध्ये आम्ही काही तलवार बघितलेली, पण इथे वर्णन केलंय की सासीतूण स असीतूण, तूण म्हणजे भाता, बाणांचा भाता. सासीतूण धनुर्बाण पाणीम, एका हातामध्ये ज्याच्या तलवार आहे आणि दुसऱ्या हातामध्ये ज्याच्या धनुष्य आहे. एका हातामध्ये ज्याच्या धनुष्य बाण आहे, एका हातामध्ये त्याच्या तलवार आहे आणि पाठीवर बाणांचा भाता आहे. हा संपूर्ण अर्थ आहे ह्या संपूर्ण एका शब्दाचा. सासीतूण धनुर्बाण पाणीम, स असी तूण धनुर्बाण पाणीम. पाणीम म्हणजे हातामध्ये, म्हणजे असे एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि पाठीवर बाणांचा भात आहे. सासीतूण धनुर्बाण पाणीम, सासीतूण धनुर्बाण पाणीम नक्तम चरांतकम, म्हणजे निशाचरांचा, राक्षसांचा नाश करणार आहे. सासीतूण धनुर्बाण पाणीम नक्तम चरांतकम. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. आविर्भूतम म्हणजे आलेला आहे, प्रगटलेला आहे. कोण तर अजम, जो नेहमी नेहमी जन्माला येत नाही. अजम शब्दाचा अर्थ आम्ही असं धरून चालतो की जन्माला येत नाही, पण अजय शब्दाचं आपण जेव्हा नाम घेतलं त्यामुळे सांगितलं होतं. अजय शब्दाचा अर्थ जन्माला आला नाही तर राम जन्माला आलेलाच आहे, कृष्ण जन्माला आलेलाच आहे, पूर्ण मनुष्यरूपाने त्यांचं कार्य करतातच आहे. मग कसं, तर अजय शब्दाचा अर्थ म्हणजे काय की ज्याचा जन्म हा कुठल्या इतर मानवांसारखा नाही आहे की पहिल्या जन्माची प्रायश्चित्त भोगण्यासाठी, पुढच्या प्रारब्ध भोगण्यासाठी किंवा फेडण्यासाठी नव्हे, तर स्वलीलया जगत्रातून जगाला तारण्यासाठी हा जन्म घेतो अज. एरवी ह्याला जन्म घेण्याचं काही कारण नाही म्हणून हा अज आहे. ह्याला जन्म घेण्यासाठी इतरांसारखं प्रारब्ध हे कारण नाही आहे. तर ह्या विश्वाच्या वरचं आलेलं संकट दूर करण्यासाठी, ज्या विश्वाचं नायकत्व स्वीकारण्यासाठी तो येतो. आविर्भूतम अजम विभुम, तो साक्षात ईश्वर जो आहे तो प्रगटतो. कशासाठी, तर जगत्रातून जगाचं रक्षण करण्यासाठी, ह्या विश्वाचं रक्षण करण्यासाठी. सासीतूण धनुर्बाण पाणी नक्तम चरांतकम स्वलीलया. आता स्वलीलया म्हणजे काय, आम्हाला वाटतं लीला म्हणजे चला चमत्कार. लीला म्हणजे चमत्कार नव्हेत. आम्ही लीला शब्द फक्त चमत्कार वापरतो किंवा कृष्ण लीला, कृष्णाचं गोपींच्या बरोबर दांड्या घेऊन नाचणं, ह्याला आम्ही लीला म्हणतो. ह्याला लीला म्हणत नाहीत. आपण एक शब्द वापरतो लीलया. काय तो लीलया ही गोष्ट करतो नाही. लीला म्हणजे सहज स्वभाव. लीला म्हणजे सहज स्वभाव, म्हणून लीलया शब्द अवतरला मराठीमध्ये. आम्ही शब्द नेहमी वापरतो. काय लीलया खेळवतो तो माणसाला, काय तो लीलया घोडा हाकतो. लीला म्हणजे सहज स्वभाव. साई लीला म्हणजे साईंचा सहज स्वभाव. हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. लीला म्हणजे आम्हाला वाटतं चमत्कार किंवा काहीतरी आचरट चाळे म्हणजे लीला, तसा त्याचा अर्थ नाही आहे. तर लीला म्हणजे सहज स्वभाव. म्हणून आम्ही काय म्हणतो, आपण मी वारंवार प्रवचनामध्ये सांगितलं आहे की परमेश्वर विश्वजन्माला घालून कर्म करत नाही आहे, तर तो लीला करतोय. म्हणजे काय की हे सगळं हा त्याचा सहज स्वभाव आहे आणि म्हणून ते अकारण आहे, त्याला कुठलं कारण नाही आहे. कारण हा लीला विग्रही आहे, हा त्याचा सहज स्वभाव आहे. विश्वाची उत्पत्ती करणं, स्थिती करणं आणि लय करणं हा त्याचा सहज स्वभाव आहे. ह्यासाठी कुठल्या कारणाची त्याला आवश्यकता नाही, तोच एकमेव मूळ कारण आहे. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे की हा विश्व, हे विश्व म्हणजे पूर्णपणे काय, ह्या परमात्म्याची लीला आहे. ह्या परमात्म्याचा सहज स्वभाव आहे.
ह्या परमात्म्याची सहज क्रीडा आहे. मग आम्ही जे त्याचेच अंश आहोत, आम्ही जो त्याचेच पुत्र आहोत, कन्या आहोत, आमचं जीवन मात्र आम्ही कर्म करण्यासाठी वापरतो. सहजतेने का आम्ही वागू शकत नाही? आमच्यासाठी असणारी सहजता म्हणजे काय? तर आम्ही परमात्म्याचा अंश आहोत. हा आमचा सहज भाव आहे. आम्हाला कळलं पाहिजे की तो खूप मोठा आहे, तो परमपुरुष खूप मोठा आहे, आम्हाला समजू शकत नाही एवढा मोठा आहे. परंतु कसंही का असेल आम्ही त्याचाच अंश आहोत आणि हाच आमचा सहज स्वभाव आहे. म्हणजेच आम्ही आज जे वेडे वाकडे वागतो तो आमचा सहज स्वभाव नाही आहे. हे आपल्याला प्रत्येकाला आपल्या अंगातले दुर्गुण काढून टाकताना कळलं पाहिजे की हे दुर्गुण हे मी माझ्या या शरीरपूर्वी स्वीकारलेली गोष्ट आहे. ॲक्च्युली तो माझा मूळ स्वभाव नाही आहे. बघा काय काय घरामध्ये होतं की मुलं आईला चायला मायला बोलत असतात आणि ते वारंवार कानावर ऐकून चुकून आजी पण पटकन मुलं त्याच्या आईला काय पोरं कटकट करतात आणि मग तिला कळतं रे आपण काय बोलू, सारखं सारखं पोरं ओरडून आपल्या कानात बसलं. या सहजच्या स्वभावामुळे तिच्या मनामध्ये तिचा नसलेला तो गुण तिच्या अंगामध्ये शिरतो. तसं ह्या मानवाचं झालेलं असतं की आजूबाजूच्या जगाचे संस्कार होत असताना जेव्हा बालक वाढत असतं ते संस्कार ते स्वीकारतो आणि मग त्यानुसार वागायला सुरुवात करतो. किंवा आधीच्या जन्मामध्ये त्याने जे संस्कार स्वीकारलेले आहेत त्यानुसार तो वागायला सुरुवात करतो. ती बीजं त्याच्या अंतर्मनामध्ये रोवलेलीच असतात. पण तो कोणाचाही सहज स्वभाव नाही आहे. हे आम्हाला कळेल की अपवित्र वागणं, अनितीने वागणं हा कुठल्याही जीवाचा मूळ स्वभाव असू शकत नाही. म्हणूनच पराभव मिळवणं, पराजित होणं हाही कुठल्याही मानवाचा सहज स्वभाव असू शकत नाही. कारण तो परमात्माच होई विजयी आहे, तोच विजय देणार आहे. बरं रघुबर बिमल जसो जो दाय कुफल चाळे. हा परमेश्वर आदिपुरुषच मुळी साक्षात दिग्विजयी आहे. मग आम्ही त्याचा अंश असणारे पराभूत कसे असू? आम्ही पराभूत असूच शकत नाही. आम्ही पराभवाला आपलंसं करतो म्हणून तो आमच्याजवळ येतो. नाहीतर आम्ही आमचा मूळ स्वभाव परमात्म्याचा अंश हाच असल्यामुळे आम्ही पराभूत मनोवृत्तीचे किंवा पराजय पावणारे असूच शकत नाही. आम्ही विजयी होण्यासाठी जन्माला आलेलो. पण हे मला कधी कळेल जेव्हा पहिल्यांदा माझी खात्री पडेल की त्या परमात्म्याचा एक लहानसा का होईना पण अंशच मी आहे आणि हाच माझा मूळ प्रकृती धर्म आहे, हीच माझी मूळ प्रकृती आहे, हाच माझा मूळ गुणधर्म आहे आणि हाच माझा मूळ स्वभाव धर्म पण आहे. दिवसभर झोपा काढायच्या आणि रात्री टीव्ही ऑन करून बघायचं. म्हणजे बरीच मंडळी बघतो रात्री रात्रभर टीव्ही चालू असतात आणि मग सकाळी उठायचं ते सुद्धा अगदी माध्यम झाल्यावरतीच. अशा माणसाला मला सांगा हे जर लहान मुलाने केलं शाळेच्या ऐवजी उपयोगी पडेल का त्याला? नाही. ह्याचा वेळेस आईबाप काय करतील? मुलाला ठोकून काढतील. पण तुम्हाला मोठ्या आलेल्या माणसाला कोण ठोकून काढणार? तुमचं तुम्हीच ठोकलं पाहिजे. स्वतः लक्षात ठेवा. आम्हीच आमचं स्वतःला ठोकलं पाहिजे. खरोखर एक अशी कानफड हळूच मारून घ्यायला काय हरकत आहे? लक्षात ठेवा. पण ती आम्ही मारून घ्यायला हवी. स्वतःला मारून घेणं ही आवश्यक गोष्ट असते. पण ह्याचा अर्थ आचरचा ऐकून स्वतःला चापकाने मारून मिळू नका. आता आम्ही उभे राहून असे मारून गालफडात घेतल्यामुळे आम्हाला बरं वाटतं. बरीच मंडळी तुम्हाला दिसतील देवासमोर असे मारून घेत असतात, कान पकडून खेचत असतात. कानाची पाळी लांब होते, बाकी काही होत नाही. हे सगळ्या खुणा कसल्या आहेत? तर पश्चाताप झाल्याच्या खुणा आहेत. आणि तो पश्चाताप मला होणं अत्यंत आवश्यक असं लक्षात ठेवा. स्वतःला मारणं म्हणजे काय? तर पश्चाताप होणं. पण नेहमी पश्चातापच होऊन उपयोग नाही. पश्चात्ताप करून करायचं ते करायचं आणि मग फक्त याच्याबद्दल वाईट वाढून घ्यायचं. तर त्याच्या बरोबरीने पश्चाताप तर झालाच पाहिजे, त्याबरोबर प्रायश्चित्त पण घ्यायला पाहिजे. म्हणजेच मग ताप होतच नाही. प्रायश्चित्त म्हणजे एकादशीने करणं आणि 10 पूजा करणं आणि बकरा कापडं बोकड कापडं नव्हे, हे आम्हाला कळलं पाहिजे. प्रायश्चित्त म्हणजे जी चूक केली आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि परमेश्वराचं स्मरण करणं म्हणजेच प्रायश्चित्त, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे प्रायश्चित्त आम्हाला घ्यायलाच हवं. कारण हा अजय आहे, हा परमात्मा जो आहे, हा जो परमेश्वर आहे त्याचाच अंश आम्ही आहोत आणि त्याचे गुणधर्म आम्ही ऐकतो. लीला करणं हा त्याचा गुणधर्म आहे, म्हणजे सहजता हा त्याचा गुणधर्म आहे. तर आमचाही गुणधर्म तोच असला पाहिजे.
जे परमात्म्याचे गुणधर्म आहेत, जे त्या परमपुरुषाचे गुणधर्म आहेत, तेच गुणधर्म आमच्यामध्ये पण असले पाहिजे. मला सांगा, सोन्याचे 1 किलो सोन्याचे गुणधर्म आहेत, तेच सोन्याच्या कणाचे पण गुणधर्म आहेत ना? ते म्हणाल बापू नाही, 1 किलो सोन्याचे गुणधर्म म्हणजे अमुक अमुक लाख रुपये, तर एका एवढूशा टिंबभर सोन्याची किंमत किती? तर 1 रुपया. हा संख्यात्मक गोष्ट आहे, गुणात्मक नाही. आणि मी संख्येबद्दल बोलत नाही, मी गुणाबद्दल बोलतोय. केमिकली आणि फिजिकली, म्हणजे फिजिक्सच्या दृष्ट्या आणि केमिस्ट्रीच्या दृष्ट्या, रसायनशास्त्राच्या दृष्ट्या आणि भौतिकशास्त्राच्या दृष्ट्या 1 किलो सोन्याचे जे गुणधर्म आहेत, तेच गुणधर्म एका दाण्या एवढ्या सोन्याचे पण आहेत, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजेच आम्हाला कळेल की जे रसायन परमात्म्याचं आहे, त्या आदिपुरुषाचं आहे, त्या परमपुरुषाचं आहे, त्या परब्रह्माचं आहे, तेच रसायन आमच्यामध्ये पण आहे आणि ह्याला कोणीही अपवाद नाही. संत असो, महापुरुष असो, पुण्यवान असो की अत्यंत अघोर पापी असो, तरीही त्याच्यामध्ये तेच एकमेव रसायन आहे हे कळलं पाहिजे. फरक एवढाच आहे, त्या रसायनाचा वापर मी करतो की करत नाही. फरक एवढाच आहे. लक्षामध्ये त्याच्यावरच सगळं काही अवलंबून आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणून हा शब्द पहिला या श्लोकामधला महत्वाचा आहे की स्वलीलया. स्वलीलया अजम आविर्भूतम. स्वलीलया अजम आविर्भूतम जगत्रातुम. हा जो परमात्मा आहे, हा लीला करणारा आहे, हा लीला विग्रही आहे, हे आम्ही नीट समजावून घ्यायला पाहिजे. आज आम्ही बघितलं की या श्लोकामधले 2 शब्द किती महत्वाचे आहेत, राजीव लोचन आणि लीला. स्वलीलया जगत्रातुम. स्वतःच्या लीलेने, स्वतःच्या लीलेसाठी, स्वतःच्या लीलेकरिता, स्वतःच्या लीलेनेच. म्हणजे आमचाही मूळ गुणधर्म हा पवित्रच आहे. फक्त त्याच्यावर जी आवरणं जमा झाले, जे घाणेरडे संस्कार आम्ही केलेत, ते पुसून काढणं एवढंच आमचं सोपं काम आहे. आम्हाला काही शोधायचं नाही आहे. जे आहे ते फक्त स्वच्छ करायचं, एवढंच लक्षात ठेवा. मला सद्गुणी व्हायचं आहे म्हणजे काय? मला सद्गुण करून बाहेरून आणून माझ्यात ठेवायचं नाही आहे. तो प्रत्येक सद्गुण माझ्या प्रत्येकामध्ये आहेच. फक्त त्याच्यावर जो काट जमा झाला आहे, जो कचरा जमा झाला आहे, तो मला धुवायचा आहे. मी गरीब आहे, मला धनवान व्हायचं आहे, तर मला माहीत पाहिजे की मला पैसा करून आणायचं नाही आहे. श्रीमंती, स्त्री हा परमात्म्याचा गुणधर्म आहे, म्हणजे तो माझाही असणारच. फक्त त्याच्यावर ह्या गरिबीची पुढे जमलीत, ती मला दूर करायची आहेत. म्हणजे बापू, हा शब्दांचा खेळ आहे. शब्दांचा खेळ मुळीच नाही, लक्षात ठेवा. शब्दांचा खेळ खेळण्यामध्ये मला जराही इंटरेस्ट नाही. जो मनुष्य स्वतःला कमनशिबी मानतो, तो कमनशिबी ठरतो. जो स्वतःला भाग्यवंत मानतो, तोच भाग्यवंत ठरतो. ही महत्वाची गोष्ट. म्हणून मला पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा तो आस्तिक आणि निगेटिव्ह थिंकिंग करणारा तो नास्तिक. हे एवढं माझं साधं सुद्धा तत्वज्ञान आहे. कारण हे मीच नाही सांगते राजांना, तर पाणिनीनेही हेच सांगितलंय आणि पातंजलीनेही हेच सांगितलंय. दोघांनी एकच गोष्ट सांगली की आस्तिक म्हणजे काय? जो आहे ह्या विचारसरणीचा आहे. जी व्यक्ती आहे म्हणजे सकारात्मक विचारसरणीची आहे, ती आस्तिक आहे. आणि जी व्यक्ती नाही या विचारसरणीची आहे, ती नास्तिक आहे. आता साधी गोष्ट, हे ग्लास आहे, याच्यामध्ये पाणी पितो थोडं आधी. आता मी तुमच्यापुढे आस्तिकापुढे हा ग्लास ठेवला, नास्तिकापुढे ठेवला, तर आस्तिक काय म्हणणार की हा ग्लासमध्ये 2/3 पाणी आहे, हा ग्लास 2/3 भरलेला आहे. तर नास्तिक काय म्हणणार, हा ग्लास 1/3 रिकामा आहे. बरोबर? म्हणजेच आहेवादी आणि नाहेवादी म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. आम्ही चुकीचं म्हणतो की जो पूजा करत नाही तो नास्तिक आणि पूजा करतो तो आस्तिक. अरे, पूजा करणारे बऱ्याच वेळा त्यांचा भावच असे, माझ्या समोर जी मूर्ती आहे माझ्या घरातली, ती साक्षात परमेश्वर आहे. हा ज्याचा भाव नाही तो आस्तिक नाही. माझ्या घरात जो फोटो आहे, माझ्या घरात जी मूर्ती आहे, माझ्या घरात जी साधा दगड असेल देवाच्या नावाने ठेवलेला, तर तो म्हणजे तो परमात्मा आहे. तोच आस्तिक, तोच आस्तिक. जो म्हणतो की नाही तो फक्त तिकडे बसलेला आहे, की बाबा व्यंकटेश जो आहे तो फक्त तिकडेच तिरुपतीलाच बसला, माझ्या घरात फक्त त्याची मूर्ती आहे, असं म्हटलं की समजायचं हा नास्तिक. जो म्हणतो की तिरुपतीचा व्यंकटेशच माझ्या घरात बसलेला आहे,
शिर्डीचा साईनाथच माझ्या घरामध्ये बसलेला आहे तोच आस्तिक. जो म्हणतो की माझ्या घरात मूर्ती आहे आणि साईनाथ शिर्डीला बसलेला आहे आणि व्यंकटेश तिरुपतीला बसलेला आहे तो नास्तिक, हे मला कळलं आहे. एवढी साधी सुधी गोष्ट आहे. जो जीवनाकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघतो, स्वतःकडे पण आणि इतरांकडे पण, म्हणजे काय, जो स्वतःकडे पण पॉझिटिव्हली बघतो आणि इतरांकडे पण पॉझिटिव्हली बघतो तो आस्तिक. म्हणजे जो स्वतःमध्ये काय चांगलं आहे ते शोधतो आणि त्याचा वापर करतो आणि इतरांमध्ये काय चांगलं आहे त्याची स्तुती करतो आणि त्याचा वापर करतो, तो आस्तिक. आणि तोच परमेश्वराला म्हणून आवडतो. तर नास्तिक कोण, जो स्वतःमधले पण दुर्गुण बघतो आणि इतरांमधले पण दुर्गुण बघतो आणि त्याचा वापर करतो इतरांवर टीका करण्यासाठी, इतरांची निंदा करण्यासाठी, नालस्ती करण्यासाठी आणि स्वतःचा फायदा करण्यासाठी, तो नास्तिक. आणि ह्याचा मधला एक आणखी विचित्र प्रकार आहे, जो स्वतःचे दुर्गुण बघत नाही आणि इतरांचेच फक्त दुर्गुण बघतो, तो तर त्याच्यापेक्षा घोर. स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, तो तर म्हणजे आणखीनच दूर फेकला गेला. लक्षात ठेवा. आता आम्ही ठरवायचं ह्याच्यामधले आम्ही कुठे, आस्तिक, नास्तिक की महानास्तिक, आमचं आम्हाला ठरवायला पाहिजे. पहिल्यांदा स्वतःमधले पॉझिटिव्ह गुण बघा. एखादा तरी चांगला गुण तुम्हाला सापडेलच मनापासून सांग. आणि त्याचबरोबर समोरच्या व्यक्तींमध्ये तुमचा शत्रू आहे ना, त्याला पाहिजे तर लांब ठेवा. आम्ही काही संत नाही झालो, शत्रूवर पण प्रेम करा वगैरे आम्हाला जमणार नाही, ती नंतरची मोठी बारी आहे. पण साधे माझ्या आजूबाजूची माणसाची माझी शत्रू नाही आहेत, त्यांच्यामध्ये चांगले गुण बघायला काय जातं, तिकडे नाकं उडवत फिरायची काय जरूर आहे मला कळत नाही. पण दुसऱ्याच्या चुका काढायला आम्हाला प्रचंड आवडतं आणि ही नास्तिकतेची सगळ्यात मोठी खूण आहे. लक्षात ठेवा. स्वतःच्या मुलात चुका काढायलाच पाहिजे. त्याशिवाय तो मुलगा सुधारणार कसं मला सांगा. ही निंदा नालस्ती नाही, कारण ती कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट आहे. टीका असावी तर कशी कन्स्ट्रक्टिव्ह, बरोबर. समजा ही साधी गोष्ट आहे की तुमची सख्खी बहीण आहे की तुमचा सख्खा भाऊ आहे आणि त्या रेखाला शोभणार नाही असा रंग त्याने घातलाय, तर त्याची टिंगल करणं, हसणं आणि टीका करण्यापेक्षा कोपऱ्यात घेऊन त्याला सांगणं, तुला सांगू का, तुला ना ह्या रंगाचे कपडे जास्त चांगले दिसतात, हे अधिक चांगले नाही का, वाह काय रंग, काय कपडे, काय रंग. ह्याने तुम्ही काय मिळवलं, क्षणाला स्वतःला थोडं सुख वाटलं. आम्ही ह्या गोष्टी का करत राहतो. इतरांवर टीका करायची आहे तर ती कन्स्ट्रक्टिव्ह असू दे, त्याला सुधारण्यासाठी, त्याचा पचका करण्यासाठी नाही. आणि आम्हाला इतरांचा मानभंग करायला, त्यांना हीन लेखायला, त्यांना कमी दाखवायला इतरांच्यासमोर आवडतं. ही गोष्ट केलीत की तुमचं पुण्य कमी होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही आणतो साधी पुण्य थोडंसं, कमवतो आणखीन थोडं आणि यावर आणखीन घालवत बसायचं. काय आवश्यकता आहे मला सांगा. दुसऱ्याच्या मनाला विनाकारण दुःख देणाऱ्या गोष्टी जेव्हा आम्ही बोलतो ना, तेव्हा आमचं पुण्य कमी होतं असं साईचरित्रामध्ये साईबाबा वारंवार सांगतात. परंतु आम्ही ते ऐकत नाही. कशाला लोकांच्या कुरंगड्या करत राहायचं कळत नाही. तर आम्हाला हे आमच्यामध्ये बघताना कळलं पाहिजे की राजन आम्ही आस्तिक आहोत की नास्तिक आहोत. कारण हा राम आस्तिक आहे. राम कायम आमच्यात काय चांगलं आहे हे बघायचा प्रयत्न करतो. त्याने जर आमच्यात काय वाईट आहे निवडायचा प्रयत्न केला तर काय दुर्दशा वाढवेल विचार करा. त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे किती टवाळगिरी असते. आई ती आई अति कनवाळू, परी लेकुरेची निगती टवाळू. हेमाडबंद आम्हाला सांगतात की आई ती आई अति कनवाळू, परी लेकरेची निगती टवाळू. आमच्यामध्ये किती टवाळपण आहे आम्हाला प्रत्येकाला माहिती असतो. पण ही जगन्माऊली गायत्री मात्र ती सदैव आमच्यावर कृपा करणारीच असते, आम्हाला समजलं पाहिजे. पण हा जो राम आहे ना राजानो, हा राम सदैव आमच्यामध्ये चांगलं काय हेच बघत असतो. कारण तो चांगला शिक्षक पण आहे आणि चांगला परीक्षक पण आहे. बघा एखादी व्यक्ती आम्ही बघतो चांगली शिक्षक असते पण परीक्षक एकदम खडूस असते. आम्हाला काय खडूस परीक्षक म्हणजे काय, तुझं आम्हाला काय येत नाही ते उकळून काढायला बघतो. आम्हाला प्रश्न विचारून जोपर्यंत आमचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही येत नाही तोपर्यंत आम्हाला प्रश्न विचारित राहतो. तो खडूस परीक्षक. पण चांगला परीक्षक कुठला, जो चांगलं शिकवतो पण संपूर्णपणे आम्हाला समजेल असं शिकवतो, आमच्याकडून करून घेतो तयारी नीट आणि असे प्रश्न विचारतो की ज्यामुळे आम्हाला काय माहिती आहे ते माहीत करून घेतो. तो चांगला परीक्षक, तो आस्तिक. आणि राम हेच बघत असतो की ह्याच्यामध्ये काय चांगलं आहे आणि ते मला कसं वाढवता येईल. तो जेव्हा तुम्हाला सजा करतो ना परमपुरुष, तेव्हा पण लक्षात ठेवायचं आहे की तेव्हा सुद्धा ते परब्रह्म आम्हाला जी काही सजा देतं आमच्या नियमानुसार आहे
ह्या सृष्टीच्या म्हणजे गायत्री मातेच्या नियमानुसार जी शिक्षा आम्हाला मिळते ती शिक्षा पण कशासाठी असते तर आमच्यातल्या चांगल्याला बळ देण्यासाठी. लक्षात ठेवा. म्हणजेच माझ्यावर वाईट प्रसंग आला असेल, अडचण आली असेल तर ती माझा घात करण्यासाठी योजलेली नाही आहे, तर माझ्यामध्ये जे काही चांगलं आहे ते अधिक जोमाने बाहेर काढण्यासाठीच. जमीन नांगरली जाते ते जमिनीचे तुकडे करण्यासाठी नाही, जमीन ठेचण्यासाठी नाही, तर त्या जमिनीची मशागत करण्यासाठी. नंतर राब भाजला जातो. आम्हाला माहिती आहे राब भाजणं म्हणजे काय, की संपूर्ण जमिनीवरती झाडांचा पाला पाचवा एकत्र एकत्र जाळला जातो, म्हणजे राब भाजणं. हे जमीन जाळण्यासाठी आम्ही करतो का मला सांगा? नाही. पीक येऊ नये म्हणून आम्ही करतो का? नाही. तरी जमीन अधिक उपजाऊ व्हावी, त्याच्यामधलं तण जळून जावं, चुकीच्या गोष्टी निघून जाव्यात म्हणून. म्हणजे आमच्या जीवनामध्ये असं लक्षात आलं पाहिजे की आमच्या अडचणी म्हणजे काय, तर चांगलं पीक पेरलं गेलं की ते वाढावं. आमच्यातलीच चांगली बियाणं जी आहे, जी परमेश्वराने पेरलेली आहेत ती नीट वाढावीत. म्हणून आमच्याला संकट अडचणी ही आमच्या जमिनीची, आमच्या मनाची, आमच्या प्रारब्धाची त्या भगवंताने केलेली मशागत आहे. ती नांगरणी आहे, तो राब भाजणं आहे, ते आम्हाला जाळणं नाही आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण हा भगवंत, हा राम, हा अज प्रगट कशासाठी तर जगत रातून. जगत तारणं म्हणजे काय, कुठे बिल्डिंगला तारण्यासाठी नाही, तर ह्या जीवाना तारण्यासाठी. हे लक्षात ठेवा. ह्या जीवाना तारण्यासाठी त्या परमपुरुषाकडून हा राम येतो पृथ्वी तलावरती. जगत रातुम आविर्भूतम अजम विभुम स्वलीलया. आणि हे तो कशासाठी करतो, कशाहीसाठी करत नाही, सहज स्वभाव म्हणून करतो. म्हणजे आम्ही परमेश्वराला म्हणून कधी म्हणता कामा नये की देवा तुला ऐकू येतंय की नाही, देवा तुला कळतंय की नाही. नाही. राजानं लक्षात ठेवा, मी स्तोत्र म्हटली म्हणून त्याने माझ्यावर उपकार केला, चुकीची कल्पना. मी एवढी भक्ती केली म्हणून मला हे मिळालं, चुकीची कल्पना. राजानो, एवढा व्यवहार तुम्ही करू नका, ती आपली ऐपत नाही. तो जे देतो ना त्याचा अंश मात्र सुद्धा आम्ही त्याचे अनऋणी होऊ शकत नाही. कारण हे कोणी सांगितलंय? श्रीरामानेच सांगितलंय. आणि कोणाला सांगितलंय? राम हनुमंताला सांगतो, साक्षात हनुमंताला सांगतो राम की मी तुझा अनऋणी होऊ शकत नाही, मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. तुझ्यासारखा माझ्यावर उपकार केलेला दुसरा सूर मुनी जन कोणीही नाही. हे तात मी वारंवार सांगतो की बाबांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राम आणि सीता हनुमंताला तात म्हणून त्याचा उल्लेख करतात. म्हणजे राम आणि हनुमंत ह्यांच्यामध्ये काहीतरी खूप वेगळं नातं असलं पाहिजे. आणि त्या हनुमंताला राम काय म्हणतो की मी माझं मन तुझ्यासारखं करू शकत नाही. हे म्हणजे सुंदरकांडात दिलेलं आहे. योगेंद्र ऋषीने खूप छान अर्थ लिहिलाय. मला पण सांगतो सहज खूप छान अर्थ लिहिलाय. तो वाचायला पाहिजे, नुसतं घेऊन ठेवून उपयोग काय मला सांगा. सुंदरकांड ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे. ह्या जगातली सर्वात सुंदर गोष्ट काय म्हणून मला कधीही विचारलं तर उत्तर एकच येईल की सुंदरकांड. सुंदरकांडा एवढं सुंदर या अखिल विश्वामध्ये काहीही दुसरं नाही, काही नाही. आणि त्या सुंदरकांडामध्ये मारुतीला समोर बसवून त्याला हृदयाशी कवटाळून हा रघुनाथ राम स्वतः सांगतो की हनुमंता, तुझ्या एवढा माझ्यावर उपकार केलेलं दुसरं सूर म्हणजे देवही नाही, मुनी नाही आणि सामान्य मनुष्य नाही, कोणीच नाही. आणि मी तुझा अनऋणी होऊ शकत नाही, तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, कारण मी माझं मन तुझ्यासारखं करू शकत नाही. अरे राजाने, हे जर राम हनुमंताला सांगतोय तर आम्ही काय भगवंताला सांगणार की तुझ्या ऋणातून मला मुक्त व्हायचंय. त्याच्या ऋणात राहायला शिका. जी भक्ती करायची ती त्याचे ऋण फेडण्यासाठी नाही, त्याने काही दिलं त्याचा मोबदला म्हणून नाही, तर फक्त ज्याप्रमाणे राम हनुमंताला कवटाळतो, हनुमंत रामाला कवटाळतो, हनुमंत रामाच्या पायावर नमस्कार करतो आणि त्या शिवाची स्थापना तो राम रामेश्वरी करतो. रामेश्वर आणि हनुमंतेश्वर म्हणून हे लक्षात ठेवा. त्या भावाने आम्हाला स्तोत्र म्हणता आली पाहिजे, त्या भावाने आम्हाला जप करता आला पाहिजे, त्या भावाने आम्हाला भगवंताला हाक मारता आली पाहिजे. अरे त्या रामाचं चरित्र म्हणजे माणसाने कसं वागावं ह्यासाठीच उत्पन्न झालं. लक्षात ठेवा. मला दाखवून द्या रामाच्या अख्ख्या चरित्रामध्ये एक तरी रामाने चमत्कार केलाय का? नाही. जन्मापासून शरयू नदीमध्ये देह विसर्जन करेपर्यंत त्याने संपूर्ण जे काही केलंय ते फक्त मानवाचंच चरित्र घडवलंय. आणि तरीही तो
आमचा परमेश्वरच आहे, आम्हाला कळलं पाहिजे, कारण तो आहे समोर. पण त्याने संपूर्ण आयुष्यामध्ये कुठलंही चमत्कार करून दाखवलेला नाही. काळ्याचा कुत्र्याचा पांढरा कुत्रा केलेला नाही, की आकाशातून उडत गेलेलं नाही. बघा, विभीषण उडत येतो, आम्ही चर्चेत हे वाचतो, रावण उडत येतो, मारुती उडत जातो, आणि असे अनेक उडू शकणारे वानर त्या रामाच्या सेनेमध्ये असतात, हे आम्ही सुंदरकांडामध्ये वाचतो. पण राम करतो का? नाही, अजिबात नाही. हनुमंत मागच्या स्पष्टपणे सांगतो सीतेला, सीता रडायला लागते, हो निपट बिसारी, अरे रे मला तर राम पूर्णपणे विसरून गेला. तेव्हा हनुमंत म्हणतो, माता जानकी अगं वेळ का लागला? कारण रामाला माहीत नव्हतं तू कुठे आहेस ते. नाही, रामाने मानवत्व स्वीकारलं, माया मनुष्यम हरिम. ह्याचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे की तो पूर्णपणे मनुष्यासारखाच वागला. हे रामाची थोरवी आहे, ही आम्हाला कधीच कळत नाही. आम्ही राम काय देव आहे, त्याला काय काही शक्य आहे नाही. राजानो, जेव्हा तो अवतार बनून येतो तो पूर्णपणे मानवासारखाच, चला अंडरलाईन कर, 1000 वेळा वागतो, आणि हे आम्हाला चरित्रामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. पण आम्ही नाही. तो अवतार का घेतो? तर स्वलीलया जगत त्रातुम, की मी कसा वागतोय ते बघा आणि त्यानुसार वागा. चुकीचं वागताय तुम्ही ते वागू नये म्हणून स्वतःच्या हातून प्रत्येक कर्म तो घडवतो, आणि मानवाप्रमाणेच रिस्पॉन्स आहे. वाल्मिकी रामायणामध्ये राम राज्यावर बसतो, इथे रामायण संपतं. पुढचं जे उत्तरकांड आहे ते तद्दन खोटे रामायण आहे, लक्षात ठेवा. त्यामधला शंभुकाचा रामाने केलेला वध ही गोष्ट निखालच खोटी आहे. आणि त्याच्या अगोदर तो गुह नावाच्या राजाला स्वतःचा मित्र म्हणून मिठी मारताना आम्हाला दिसतो, आणि पुढे शंभुकाचा वध करतो. तुम्हाला परत परत सांगतो सुंदरकांड का तुम्ही वाचावात म्हणून. रामाला जेव्हा सांगतो विभीषण की बाबा पहिल्यांदा नियम असा की तू सागराची प्रार्थना कर. लक्ष्मण म्हणजे कोपिष्ट, म्हणतो रामा मला मुळीच आवडलं नाही तुझं वागणं, तू काय त्याला मागणी करायला जातोस, नमस्कार करायला जातोस, सरळ घे बाण आणि मार त्याला आणि त्याला आण तुझ्या पायाशी. मग राम शेवटी काय म्हणतो, बाबा इकडे ये, समजावून सांगतो, शांत राहा, पहिल्यांदा मला असंच वागू दे, पण तू सांगतो तसंच मी करीन. शेवटी लक्ष्मणाने सांगितलं तसंच करणार आहे तो राम, लक्षात ठेवा. हे आम्हाला कळलं पाहिजे की अशा रीतीने आम्ही इथे बघतो की हे चरित्र कसं घडतं. सुंदरकांडामध्ये ह्याचं उदाहरण दिलं. ही मजा नाही आहे, हे सत्य आहे. म्हणून हे काही संधी साधू लोकांनी, स्वार्थी लोकांनी लोकांना खोट्या गोष्टी पटवून देण्यासाठी उत्तर रामायण रचलं. रामाच्या मनामध्ये हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा शूद्र, हा दूरचा असं काही नव्हतं. शबरी आदिवासी समाजातील होती, तिला रामाने मिठी घेतली. एवढंच नाही तर म्हातारी म्हणून तिच्या पायाला त्याने नमस्कार पण केलेला आम्ही वाचतो. एवढा जो राम आहे तो पुढे गुहाला मिठी मारतो, गुहाच्या घरी तो जेवतो, गुहाच्या पत्नीने केलेलं जेवण तो स्वीकारतो, तिच्या हातनं तो वाढून घेतो. मग तोच पुढे शंभुकाचा वध करायला कसा निघेल? पण आम्हाला हे कळत नाही, आणि हे आम्हाला आमच्या मनावर दडपलं जातं. म्हणतो उत्तर रामायण हे रामायणच नाही आहे. बघा, रामराज्याभिषेकापर्यंत कुठलाही चमत्कार नाही, पुढे मात्र लगेच वादाविध गोष्टी दडपल्या गेलेल्या. का आम्हाला कळलं पाहिजे? तर लोकांना फसवण्यासाठी, लोकांना खरा राम कळू नये म्हणून हे सगळं खोटं रचलं जातं. हे आम्हाला कळत नाही, पण आम्हाला मात्र खरं चरित्रच कळलं पाहिजे. हा बापू इथे बसलाय तो तुम्हाला भ्रमात टाकण्यासाठी नाही, तर तुमचा प्रत्येक भ्रम तोडून काढण्यासाठी, प्रत्येक भ्रम तोडून काढण्यासाठी. आम्हाला नीट कळलं पाहिजे की अवतार का होतात. जगाला तारण्यासाठी. पण जगाला तारतात कसे? छाछू जादू मंत्र करून नाही, तर ते स्वतःच्या वागण्याने आदर्श घालून देतात, आणि तसं वागावं आम्हाला उदाहरण घालून देतात. त्यासाठी स्वतःही हाल अपेष्ट आणि कष्ट सोसतात मानवाप्रमाणेच, आणि त्याच्याबरोबरीने लोकांना सुसंघटित करतात प्रत्येक वेळी आणि कार्य करून घेतात. बघा, रामाने कोणाला सुसंघटित केलं? तर वानरांना सुसंघटित केलं. वानर म्हणजे काय? त्या काळामध्ये मानवाशिवाय आणखी ह्या 2 जमाती वेगळ्या होत्या की ज्या मानवापेक्षा ताकदवर होत्या. वानर आणि राक्षस हे मानवापेक्षा जास्त उंच होते, मानवापेक्षा जास्त ताकदवर होते, आणि ह्यांच्याकडे मंत्रविद्या मानवापेक्षा खूप प्रगल्भ होती. फरक मग या दोघांमध्ये काय होता? तर राक्षस जमात ह्या मंत्रबळाचा आणि शारीरिक बळाचा वापर वाटेल ते करण्यासाठी करत होता, तर वानर ही जमात सुसंस्कृतपणे या मंत्रशक्तीचा आणि शारीरिक बळाचा वापर चांगल्यासाठी करत होते.
वानर म्हणजे जंगलात बसलेली माकडं नव्हे हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण त्यांची किष्किंधा नगरीचं वर्णन आम्ही वाचलं आम्हाला कळेल की रावणाच्या लंकेपेक्षा पण किष्किंधा नगरी किती सुंदर होती. हनुमंताचं वर्णनच मी कसं केलं बघा. राम साक्षात वर्णन करतो पहिल्या भेटीमध्ये जेव्हा हनुमंत सुग्रीवाकडून ब्राह्मणाचा वेश घेऊन येतो, तो परत गेल्यानंतर लक्ष्मण रामाचं बोलणं त्या राम लक्ष्मणाला सांगतो की अरे ह्याला तर वेदांचं पूर्ण ज्ञान आहे. लक्ष्मण म्हणतो हो, हा न्यायनीतीमध्ये प्रवीण आहे, आम्ही त्याला बुद्धिमत्ताम वरिष्ठमच म्हणतो. सुग्रीवाचं वर्णन तसंच आहे. नलनील हे बेस्ट इंजिनियर्स आहेत. विचार करा आजच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला जर रामेश्वरमच्या ह्या टोकापासून श्रीलंकेपर्यंत ब्रिज बांधायचं असेल तर किती कठीण काम आहे. आणि तो पूल नल आणि नील ह्या दोन वानरांनी बांधला हे लक्षात ठेवा. आणि आज नासा वृत्तसंस्थेने त्यांच्या यानातून बघितलंय की खरोखरच त्या संपूर्ण भागामध्ये समुद्राच्या तळाशी तसा ब्रिज आहे, आजही आहे. हे आम्हाला कळेल की वानर जमात म्हणजे माकडं नव्हेत किंवा माकड चेष्टा करणारे लोक नव्हेत किंवा आदिवासी अनपढ लोक नव्हेत. हे सुशिक्षित नागर संस्कृतीचे अत्यंत श्रेष्ठ मानवपेक्षा समजते. पुढे या जमातीचा नाश राक्षसांनी घडून आणला आणि म्हणून मग राक्षसांचा नाश करण्यासाठी परत कृष्ण जन्माला आला आणि त्याने एकही राक्षस पृथ्वीवर उरू दिला नाही राक्षस रूपामध्ये. ते मग आज मानव रूपामध्येच फिरत असतात. पण त्यांना आता राक्षस रूप घेण्यासाठी कुठलं बीजच कृष्णाने शिल्लक ठेवलं नाही, हे आमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. त्या राक्षसांना आज मानव रूपानेच जन्म घ्यावा लागतो आणि मानव म्हणूनच काम करावं लागतं. तर आम्हाला कळलं पाहिजे की रामाने काय केलं तर वानरसेना जमवली, सुसंघटित समाज तयार केला लढण्यासाठी राक्षसांच्या विरुद्ध. मानव आणि वानर एक झाले तेव्हाच त्या राक्षसांचा नाश झाला. कृष्णाने काय केलं? कृष्णाने 5 पांडवांना एकत्र ठेवलं, त्याच्याबरोबर त्याने यादवांना एकत्र आणलं, त्याने गोपगोपींना एकत्र आणलं. त्याने मग ह्या सगळ्या लोकांना प्रेरित करून त्याने गोपगोपींना भक्ती शिकवली, त्याने यादवांना लढण्याची कला शिकवली, त्याने पांडवांना धर्मयुद्ध शिकवलं आणि त्यांच्याकडून त्याने सगळ्या दुष्प्रवृत्तींचा नाश करून घेतला. आम्हाला कळलं पाहिजे की आमच्या वैयक्तिक पातळीवर पण आणि या सामाजिक पातळीवर पण भगवंत काम कसा करणार आहे तर अशा रीतीने करत असतो हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला वारंवार सांगितलं जातं सगळ्या संतांकडून की रामायण वाचा. पण रामायणामध्ये वाचायचं ते फक्त रामाच्या राज्याभिषेकापर्यंतच हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून रामायण मात्र वाचत राहा. आम्ही आमच्या मुलीला सांगतो का की बाई ग देवाचा जप कर, रामायण वाच, रामचरित्र वाच, कमीत कमी सुंदरकांड तरी वाच, साईबाबांचं साईचरित्र वाच, जप कर, हे आईने सांगायला हवं. गर्भावरही संस्कार होतात अभिमन्यूच्या गोष्टीमधून आम्ही बघितले, तर आमच्या गर्भावर का होणार नाही? रामायण वाचल्यामुळे आम्हाला ह्या खऱ्या गोष्टी कळतात की आमच्या जीवनामध्ये हे चमत्कार कसे घडवून आणतो भगवंत, तर आमच्या बुद्धीमधून घडवून आणतो हे आम्हाला कळलं पाहिजे. सर्व वेदांतिक ग्रंथांमध्ये स्पष्टपणे दिलेल्या उपनिषदाने स्पष्टपणे सांगितले की तुमच्या जीवनामध्ये चमत्कार खरा घडवतोच परमात्मा चमत्कार, पण तो कशा थ्रू घडवतो? तुमच्याच बुद्धीच्या थ्रू. दुसरा कुठलाही मार्ग तो वापरत नाही. हे मी अनेक वेळा सांगितले, आजही परत सांगतो. आणि हे तो जी करतो ही त्याची लीला आहे. रामलीला म्हणजे रामाचं चरित्र, म्हणजे काय? रामांचं आचरण. रामाने कुठेही चमत्कारांची दुनिया वापरलेली नाही. साईबाबांच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही निध चरित्र लक्ष देईल की त्याने भक्तांच्या जीवनात चमत्कार जरूर घडवून आणले, पण त्यांनी उदी त्या समोर असलेल्या लाकडाला आग लावून त्याच्यामधूनच दिली. आम्ही फक्त रामाचं चरित्र वाचायचं कशासाठी? स्वतःच्या फायद्यासाठी. अरे फायद्यासाठीच वाचायचं. खरं सांगतो अत्यंत स्वार्थी बना, पण तो फायदा कशासाठी? तर स्वतःचं संपूर्ण जीवन सुंदर करण्यासाठी. एखाद दुसऱ्या गोष्टीसाठी मागे लागू नका. त्या रामाला आपलासं करा, त्या भगवंताला आपलासं करा. कारण माहीत पाहिजे की तो जो परमपुरुष परब्रह्म आहे त्याचाच एक अंश चिदंश म्हणजे मी स्वतः आहे. त्यामुळे जे सगळे गुणधर्म माझ्यामध्ये आहेत ते फक्त मला प्रगट करायचे आहेत. म्हणजे प्रगट कसे होतील ह्याचीच काळजी त्या रामाला सदैव लागलेली आहे. म्हणून तो सदैव माझं ध्यान करतोय, कारण तो राजीव लोचन आहे. आणि मला अशा रामाचं ध्यान करायचं आहे की जो सदैव फक्त माझं ध्यान करतो. हरिओम.